लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सुवर्णसंधीचा सदुपयोग. लाओत्से सांगत आहे की आपल्या घराचा उंबरठाही न ओलांडता या भवसागरात काय चालले आहे हे आपल्याला समजू शकते. आपल्या खिडकीतून बाहेर न डोकावता योगधामी असलेल्या ताओचा दर्शनयोग प्राप्त होऊ शकतो. बाह्य जगतात जाऊन त्याचे व्यवस्थित चटके सहन करून त्यात होरपळून त्यामुळे तेथे काय चालले आहे हे जाणून नंतर त्याची उबग येऊन त्याची विरक्ती येण्यापेक्षा जेथे आहोत तेथेच बसून जर हे उमजले की बाह्य जगतात जाऊन भोग वाढवत आयुष्य वाया घालवण्यापेक्षा ते येथून जाणावे आणि विरक्त व्हावे, तर ही अशी सिद्धी प्राप्त होणे महाभाग्याचे असते. एकतर यामुळे अति दुर्मिळ अशा मानवी देहाचा अपव्यय होत नाही, तसेच मानवी आयुष्याचा मोलाचा वेळ वाया जात नाही. वेळीच बाह्य वस्तू जगताची योग्य किंमत समजली की त्या वस्तू जगताचा उपयोग देहधर्म सुरू राहावेत यासाठीच केला जातो. संग्रह करायची घातक सवय लागत नाही, त्यामागे अवास्तव धावाधाव होत नाही. त्या योगे संचित उपभोग नष्ट होतात आणि नवीन उपभोग निर्माण होत नाहीत. त्या योगे वाचलेली योग ऊर्जा, मूलभूत हेतू जो मुक्ती आणि त्या योगे कैवल्यानंदी जीवन यासाठी उपयोगात आणली जाते. असा तिहेरी फायदा होतो. ऐन तारुण्यात अशी उमज आली की नसते टक्के टोणपे खाऊन नंतर शहाणपण येण्यापेक्षा आपल्या ऐन उमेदीचा काळ भुरट्या, कलह, झगडे अशा थिल्ल निरुपयोगी कृतीत न जाता तो सत्कारणी लागतो. अवघे तारुण्य योग्य कामी खर्च होते. त्या योगे साक्षात्कार तरुण असतानाच होतो. त्या योगे एका बाजूला देह आयुष्य जगत असतो आणि याच जन्मी याच देही कैवल्यानंदी जीवनाचा कालावधी जास्त मिळतो. सत्यार्थाने जास्त कालावधी जीवन जगले जाते. संचित संपुष्टात आल्यामुळे याच देही याच जन्मी सायुज्य मुक्ती प्राप्त होते. चित्रगुप्ताला काम राहत नाही. पुढील जन्मी संचिताप्रमाणे यमधर्म येत नाही, देता येत नाही, तर तो आपल्या मर्जीने घेतला जातो. 1. कामधाम झाले की तरुणांना मोठा प्रश्न निर्माण होतो की आता या रिकाम्या वेळेचे काय करू. 2. निवृत्ती घेतली की फार मोठा प्रश्न निर्माण होतो की आता उरलेले आयुष्य व्यतीत कसे करू, या वेळेचे काय करायचे. 3. काही जणांना जितका वेळ असेल तितका वेळ काम करायची उर्मी असते. हातातील काम करून वेळ उरला तर त्या वेळेचे काय करायचे. त्यापेक्षा ते धंदा करत बसतात. पैसेही मिळतात आणि वेळही जातो. 4. देहादी इंद्रिये थकली, गलित गात्र झाली, काहीही करवत नाही, कोणीही विचारत नाही. आता वेळ कसा व्यतीत करावा. वृद्धाश्रमी बसून करू काय. या 4 जणांना जर बसल्या जागी या भौतिकाची सत्यार्थता उमजली तर वेळेच्या उपयुक्ततेचा त्यांचा प्रश्न तेथेच निकाली निघेल. कारण आता पुढची समज आली की बसल्या जागी अंतःकरणातील आत्मांशाजवळ संपर्क होऊ शकतो. ती अंतिम यात्रा कोणाच्याही मध्यस्थीशिवाय जेथे आहोत तेथूनच सुरू होऊ शकते. आपण जेथे आहोत तेथेच मुक्तीही मुक्कामाला असते. आत्मज्ञान ग्रहण होते. लाओत्से सांगतो की परंतु जो ज्ञानाचा पिच्छा पुरवतो तो ज्ञानापासून दूर राहतो. याचे कारण असे आहे की आत्मज्ञान आपोआप ग्रहण होते. ते मुद्दाम ग्रहण करता येत नाही. मेहनत घ्या आणि मिळवा हा भौतिकाचा नियम किंवा अमुक अमक्यात अमुक प्रमाणात मिसळून तमुक तयार करा हा वैज्ञानिक गणिती नियम अध्यात्माला लागू होत नाही. येथे जे घडायचे असते ते अकस्मात नकळत घडते. आत्मज्ञान कोठेही बाहेर उपलब्ध नाही. तेथे प्रवास करून जाता येत नाही. तेथे कोणाची मदत घेता येत नाही. तेथे कोणाच्याही अनुभवित मार्गाचा उपयोग होत नाही. आत्मज्ञान ही अंतस गोष्ट आहे, ज्याला त्याला आपापला मार्ग शोधावा लागतो. मार्ग आपला आपल्यालाच आणि आपल्यामध्येच शोधावा लागतो. जेथे सर्व साधन सामुग्रीचा त्याग होतो तेथे आत्मज्ञानाची यात्रा सुरू होते. ज्याला आत्मज्ञान बाहेर आहे असे वाटते, ज्याला आत्मज्ञान मिळवता येते असे वाटते, ज्याला आत्मज्ञान संग्रह करता येते असे वाटते,
त्याला आत्मज्ञान कधीही प्राप्त होत नाही. तो पंडित होतो, विद्वान होतो, परंतु तो कधीही आत्मज्ञानी होत नाही. आत्मज्ञान ही मिळवायची गोष्ट नसून ती जाणायची गोष्ट आहे. तिची अनुभूती येते. यासाठी इतरांचे अनुभव उपयोगी होत नाहीत. आत्मज्ञानाच्या मागे जितके जावे तितके ते आपल्यापासून दूर राहते, कारण ते मिळवण्यासाठी आपण आपली देहादी इंद्रिये सक्रिय ठेवतो. त्यामुळे कल्पनांच्या राज्यात मनोरथ उधळले जातात. आत्मज्ञानासाठी देहादी इंद्रियातीत, मनातीत, कल्पनातीत अवस्था येणे अगत्याचे आहे. कारण अंतस्यात्रेसाठी आपल्याला देहाचे आत उतरावे लागते. तेथे देहाच्या बाह्यांगाचा काहीही उपयोग नसतो. उलट ती आत्मज्ञानासाठी अडथळा होतात. उत्तम गुरु तोच असतो की जो साधकाला स्वतःत गुंतवून ठेवत नाही. तो साधकाला फक्त मार्गदर्शन करतो, वाट दाखवतो आणि स्वतःला साधकापासून दूर ठेवतो. उत्तम गुरु साधकाला दूरवरूनच अध्यात्माचा किनारा जेथे आहे ती दिशा दाखवतो आणि त्याला सांगतो की आता तुला पुढील यात्रा करायची आहे. तो स्वतः दुसऱ्या साधक आणायला निघून जातो. गुरुचा साधकात असलेला अवास्तव वावर स्वतः गुरुला, त्या साधकाला आणि एकूणच अध्यात्माला मारक असतो. असा गुरु मुक्त होण्याऐवजी साधकात गुंतून जातो. त्याला साधकांची सेवा, मठ, आश्रम याची गोडी निर्माण होते आणि त्याच्यासाठी भोग निर्माण होतात. वास्तवात मुक्ती त्याची वाट पाहत काठावर उभी असते. परंतु गुरुपदाच्या मोहामुळे हा पलीकडे उडी मारायच्या ऐवजी अलीकडे उडी मारतो आणि भौतिकात फसतो, रुतून जातो. साधक तर बिचारा गुरुसेवेत गुंग राहतो. तो मुक्तीकडे झेपावत नाही. या अशा गुरूंमुळे अध्यात्माबद्दल गैरसमज पसरतात. साधक भरकटतात. यास्तव आत्मज्ञानाच्या मागे न लागता ते जसे, जेव्हा, जेथे होते तेव्हा त्याचा स्वीकार करावा हे उत्तम. हरि ओम.